जत्रा भरल्यात, खेळणी आहेत, तमाशे आहेत, कुस्त्या आहेत, पुस्तकं पण आहेत. जत्रा भरल्यात, खेळणी आहेत, तमाशे आहेत, कुस्त्या आहेत, पुस्तकं पण आहेत, सभा आहेत, संमेलन आहेत, चर्चासत्र आहेत, वादविवादही आहेत. वादविवादही आहेत. सगळं मुबलक आहे. सगळं मुबलक आहे. फक्त एकच पथ्य पाळायचं. फक्त एकच पथ्य पाळायचं, जे दिसतंय ते बघायचं नाही. जे दिसतंय ते बघायचं नाही. जे बोलायचंय ते बोलायचं नाही. जे बोलायचंय ते बोलायचं नाही. जे करायचंय ते करायचं नाही. जे करायचंय ते करायचं नाही. असं काय करता? जत्रेचा बेरंग होईल ना. असं काय करता? जत्रेचा बेरंग होईल ना. ही कविता आहे सुप्रसिद्ध कवयित्री अंजली ढमाळ यांची. ज्याचा त्याचा चांदवा. ज्याचा त्याचा चांदवा ह्या कविता संग्रहातली ही कविता आहे. मुळातच कविता अत्यंत लघुरूप साहित्य प्रकार आहे, परंतु जगातला सगळ्यात आवडता लोकप्रिय साहित्य प्रकार म्हणून कवितेकडे पाहिलं जातं. हजारो लोक कविता करतात, कारण सगळ्यात आवडता साहित्य प्रकार असल्यामुळं प्रत्येक साहित्यिकाच्या लेखनाची सुरुवात ही कवितेतूनच होत असते. मग ती हायस्कूलच्या जीवनापासून असेल, कॉलेजच्या जीवनापासून असेल, पण बऱ्याच साहित्यिकांची सुरुवात कवितेपासून होते. परंतु वाटतो तितका हा साहित्य प्रकार सोपा नाही, कारण फार मोठा आशय कवेत घेऊन अतिशय संक्षिप्तपणे त्याला वाचकासमोर मांडायचं काम कविता करत असते. आणि हेच काम अतिशय सक्षमपणे, समर्थपणे, साध्या सोप्या भाषेत अंजलीताई ढमाळ करत असतात. त्यामुळं ज्याचा त्याचा चांदवा हा कविता संग्रह मला फार भावला. आता तुम्ही म्हणाल की तुम्ही कवी आहात, तर यातली बलस्थानं काय आहेत नेमकी? तर मला यातली वाटलेली बलस्थानं म्हणजे अत्यंत तरल भावनेनं मानवी नात्यांचा तळ घेत असताना, मानवी नात्यांचा ठाव घेत असताना, समाजाकडे बघताना अतिशय तटस्थपणे पाहून त्याचा एक उभा छेद घ्यायचं काम ह्या कवितेने केलेलं आहे. मुळात ही कवयित्री कृषीनिष्ठ आहे. शेतीमातीत वाढलेली आणि तुमच्या आमच्या सारखं साधं जीवन जगलेली साधी कवयित्री आहे. मुळात होतं काय, कवयित्री किंवा कवी म्हणजे असं काहीतरी वेगळाच प्राणी असतो असा काहींचा गैरसमज असतो, पण तसं नाही. अंजलीताई ढमाळ नुसत्या प्रश्न उपस्थित करत नाहीत, तर त्यावर उपाय सुद्धा सुचवतात. नाहीतर कवितेतून आजोबा होणं, उपदेश करणं, डोस पाजणं हे अनेकांना जमतं, कारण प्रश्न उपस्थित करणं सोपं आहे, त्यावर उपाय शोधणं हे सुद्धा प्रश्न उपस्थित करणाऱ्यांचं काम असतं. हे ठामपणे सांगणाऱ्या त्या कवयित्री आहेत. त्यांची स्वतःची अशी नजर आहे, स्वतःची अशी भूमिका आहे, त्या गोष्टीवर त्या ठाम आहेत. कविता हा प्रकार ज्यांनी ज्यांनी आतापर्यंत हाताळला त्यातल्या काहींना यश आलं, काहींना अपयश आलं, परंतु अंजलीताई ढमाळ गेली 2 दशकाहून अधिकचा काळ आपल्या कविता लिहित आहेत. तीव्र समाजभानाच्या कविता लिहित असताना त्या फार कठोर भाषा वापरत नाही, अतिशय संयमितपणे व्यक्त होतात. मृदू भाषेत आपली भूमिका ठामपणे सांगत असताना कुणाच्याही काळजाला चरे पडणार नाही याची त्या काळजी घेतात. अशाच कविता ह्या संग्रहात आहेत. त्यांचीच अजून एक कविता आहे बघा. कवितेचं नाव आहे म्हणजे निदान. फुटू नयेत कधीच पावलं या खुरटत्या वेदनांना. फुटू नयेत कधीच पावलं या खुरटत्या वेदनांना. मिळू नयेत त्यांना शब्दांची भिरभिरती चाक. मिळू नयेत त्यांना सुरांचे मखमली पंख. मिळू नयेत त्यांना नादलईचे तराफे. म्हणजे निदान जिथली नासवली जमीन, तिथल्या तिथंच गाडल्या जातील काळ्या कभिन्न माती आड.
म्हणजे निदान जिथली नासवली जमीन तिथल्या तिथंच गाडल्या जातील काळ्या कभिन्न मातीआड. उगू नये तिथं कसलंही गवत, उगू नये तिथं कसलंही गवत, त्या ठसठसत्या मातीतून फुटू नये तिथं कसलाही अंकुर, फुटू नये तिथं कसलाही अंकुर, येऊ नये तिथं कसलाही बहर, येऊ नये तिथे कसलाही मोहर. म्हणजे निदान बहरांवर स्वार होऊन सुगंधाच्या पालखीतून पसरायच्या तरी नाहीत सर्वदूर त्याच त्या गाडलेल्या वेदना, त्याच त्या गाडलेल्या वेदना. अशा 120 कविता या कविता संग्रहात आहेत. शब्दालय प्रकाशनने हे पुस्तक प्रकाशित केलेलं आहे. कविता जणू काय आपल्या पुढ्यात येऊन आपल्याला सांगतायत, वेदनेची चिरफाड करतायत आणि समाजाशी नाळ जोडून पुन्हा एकदा समाजाचं धगधगतं वास्तव आपल्या समोर आणतायत. कारण अस्वस्थ काळात, अस्वस्थ भोवतालात कोलमडून पडण्याचे अनेक प्रसंग तुमच्या आमच्या आयुष्यात येतात. त्यावेळेस अशा कविता मनाला उभारी देतात. त्यामुळं असे कविता संग्रह आपण आवर्जून वाचले पाहिजे. ज्याचा त्याचा चांदवा. अंजलीताई ढमाळ.